बाई, काम करू करू सारा जीव थकून गेला हो बाई. लय भूक लागली मले. भूक तर मलाही लागली बिचारे, पण मापाशी 10 रुपये आहेत, पैसेच नाही आहे. तिथं का नाही धाबा आहे, तिथं आपण 5-5 रुपयाचा चहा पिऊ. चला मग थोडा थोडा चहा तरी पिऊन घेऊ. मग ते तरी बरं झालं तुम्ही 10 रुपये तरी आणले. माझ्याजवळ तर काहीच नाही हो बाई. चला चल चल चला आपण जाऊ. सुनंदाबाई ते पाय रत्नाबाई येऊन राहिली. चला आपण तिच्याजवळ जाऊन तिलाच म्हणू आम्हाला हॉटेलात जीव घाल म्हणून. अहो खरंच हो, त्याले आवाज द्या, आवाज द्या, आवाज द्या. चला. ओ रत्नाबाई, रत्नाबाई थांबा थांबा, कुठे चालल्या तुम्ही? काय म्हणता हो बिचाऱ्यावा? काय आम्ही तर कामावरून येऊन राहिलो. आम्हाला लय भूक लागली. त्या धाब्यावर आम्हाला काहीतरी खाऊ घाल. चल ना मग, नाश्ता करून घ्या ना. चला या. पैसे गिसे आहे हो तुझ्याजवळ? आमच्याजवळ पैसे नाही आहे. पैशाची काय फिकर करता हो तुम्ही? चला. बाई जमला तर आपलं. चला. मस्त झालं बाई, रत्नाबाई भेटली रस्त्यानं तर. माय रत्नाबाई मस्त जेवण झालं. आता पैसे देऊन दे आणि चल घरी. पैसे आणले का नाही? का मार खायची आहे ना आपली? नाही आणले ना बाई पैसे. समजत आहे पैसे हे कावर. ओ दादा, किती पैसे झाले तुमचे? 300 रुपये झाले तुमचे. 300 रुपये? बरं बरं, हे घ्या. काय दादा, अजून खायचं होतं बिचारे. पैसे तर भरपूर आहे याच्यात. रत्ना, हे पर्स तर माहीत दिसून राहिली. हे तुझ्याजवळ कशी आली? हो, हे पर्स तुझीच होय. मी काय म्हणून राहिली माई होय. मी तिकडे गेली होती की नाही, तर तुझी पोरगी भेटली. तुझी पोरगी म्हणत होती माई आई तुमच्याच घराच्या इकडून तिकडे वावरात गेल्या, तर माई आई दिसन येताना तर हे पर्स तिला देऊन द्यायचा, म्हणून मी हे पर्स घेऊन आली. माय, आपलेच पैसे आपल्यालाच खाऊ घातलं हो या बाईनं.